नमस्कार मित्रांनो, आपल्या लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इंग्रजीचा पेपर आहे आपला 27 तारखेला, तर त्या अनुषंगाने एक महत्त्वाचा प्रश्न. बघा मित्रांनो, असा एक प्रश्न आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला 10 पैकी 10 मार्क मिळू शकतात. तो म्हणजे पहिला प्रश्न, लँग्वेज स्टडी. तर लँग्वेज स्टडी या भागावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि तिथे आपण कसे मार्क मिळवू शकतो जास्तीत जास्त, यावर चर्चा करूयात. लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला माहिती आहे, क्वेश्चन नंबर 1 जो आहे लँग्वेज स्टडीमध्ये असतो, स्टडीवर आधारित असतो, ज्याच्यामध्ये ए जो आहे तो 8 मार्काचा आणि बी जो आहे तो प्रश्न 2 मार्काचा. अशा प्रकारे 8 आणि 2 एकूण 10 मार्काचा हा आपला आहे प्रश्न. तर आता इथं 10 पैकी 10 तुम्हाला मिळू शकतात. जर तुम्ही नीट प्रयत्न केले, चांगल्या प्रकारे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला, तर तो तुम्हाला तिथे आरामात 10 पैकी 10 मार्क मिळू शकतात. तर ते कसे मिळवायचे ते आपण बघूयात. बघा या ठिकाणी हा जो पहिला प्रश्न आहे याच्यामधला ए जो आहे पहिल्यातला ए, त्यातला पहिला प्रश्न हा नेहमी तुम्हाला काय असतो, की कंप्लीट द वर्ड फॉलोइंग वर्ड बाय यूजिंग करेक्ट लेटर. आता हे जे काही वर्ड्स आहेत, तुम्हाला ते कंप्लीट करायचे करेक्ट लेटर टाकून. जसं की इथे मध्ये रिकामी जागा आहे. LI.HT आहे. मग इथं तुम्ही LI हा जो डॉट आहे त्याच्या जागेवर तुम्ही जी लिहू शकता. त्याला अंडरलाईन केलं आणि HT म्हणजे लाईट हा शब्द तयार झाला. अशा पद्धतीने मित्रांनो शब्द तयार करायचे. जसं इथं फोकस शब्द तयार होईल. FOCUS फोकस. ओच्या खाली अंडरलाईन करा. इथे हॅबिट शब्द तयार होईल. HABIT इथं आयच्या खाली तुम्हाला रेष मारा. त्याचबरोबर STI इथं के येईल स्टिक. तर अशा प्रकारे मित्रांनो इथे तुम्हाला आरामात 2 मार्क मिळू शकतात. तर खूप सोपा प्रश्न असतो. ओके. यातला दुसरा जो प्रश्न आहे तो अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आपल्याला लिहायचे आहेत. आता इथे बघा अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहायचे आपण जरा झूम करून बघूयात. इथे माझ्याकडे बघा पुट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर याच्यामध्ये दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यात 2 उपप्रश्न आहेत. पहिला जरा सोपा असतो. याच्यामध्ये बघा ट्री आहे, बर्ड्स आहे, गार्डन आहे, रोज आहे. याच्यामध्ये ट्री जो आहे, बघा ट्रीची सुरुवात टी पासून झाली, बर्ड्सची सुरुवात बी पासून झाली, गार्डनची सुरुवात जी पासून झाली, रोजची सुरुवात आर पासून झाली. आता अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये जर तुम्ही बघितलं ए मध्ये पहिला कोण येतो? बी येतो. मग इथं बी म्हणजे तुमचा बर्ड्स हा पहिला शब्द असणार आहे. मग BIRDS बर्ड्स हा पहिला शब्द. नंतर मध्ये अल्फाबेटमध्ये कोण येतो? टी येतो, जी येतो का आर येतो? नंतर जी येतो बघा. ABCDEFG येतो. म्हणजे गार्डन हा नंतरचा शब्द तुमच्याकडे असेल. GARDEN गार्डन झाला. त्याच्यानंतर काय येतो बाबा? टी येतो का आर येतो? येतो. वाटलं असं तुम्ही बोला असं ABCDEFGHIJKLMNOPQR येईल. नंतर येस आणि मग टी येईल. आर येईल म्हणजे रोज अगोदर येईल. आणि रोजच्या नंतर आपल्याकडे येईल ट्रीज हा शेवटचा शब्द. TREES ओके. तर एकदम सोपं आहे. तसंच ट्रुथ, ट्रबल, टेस्ट आणि ट्रीटमेंट. आता तुम्ही म्हणाल सर इथं सगळ्यांची सुरुवात टी पासून झाली. मग सगळेच पहिल्या नंबरला येतील का? नाही मित्रांनो. यामध्ये जर बघितलं तर इथं टी नंतर कोण येतं? इथं आर आहे. इथं टी नंतर आर आहे. इथं टी नंतर ई आहे आणि इथं टी नंतर आर आहे. आता बघा इथं ई आहे आणि मध्ये ई अगोदर अगोदर येतो म्हणजे तुमचा टेस्ट जो शब्द आहे तो पहिला जाईल. आता परत इथं तिघांची सुरुवात आर पासून झाली. मग आर नंतर काय येतो बाबा? इथं यू येतोय, इथं ओ येतोय, इथं तुमचा ई येतोय. मग मला सांगा, की मध्ये अगोदर यू येतो, ओ येतो का ई येतो? तर ई येतो. म्हणून आपण या ठिकाणी ट्रीटमेंट हा पुढचा शब्द लिहू. ट्रीटमेंट. ट्रीटमेंट. हा ट्रीटमेंट आपण पुढचा शब्द लिहिला. त्याच्यानंतर मग यू येतो का ओ येतो? बघा ABCDEFGHIJKLMNO अगोदर येईल. नंतर PQRSTU येईल. म्हणजे अगोदर ओ येईल. म्हणजे ट्रबल हा शब्द 3 नंबरला आणि ट्रुथ हा शब्द तुम्ही 4 नंबरला लिहू शकताय. तर अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न असतो. इथे तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. ओके. आता पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तिसरा जो आहे तो पंक्च्युएट द फॉलोइंग आहे. याच्यामध्ये कसं आहे शी क्रायड ती ओरडली. आर यू क्रेझी? तू क्रेझी आहेस? तर या ठिकाणी बघा इथे लक्षात घ्या इथं कधीही बऱ्याचदा पंक्च्युएट द फॉलोइंग दिलं तर कोणतरी एखादं वाक्य बोललेलं असतं. जसं की इथं शी क्रायड ती बोललेली आहे बाबा, ती ओरडली. तर या ठिकाणी ती काय बाबा ओरडली? आर यू क्रेझी? तिच्या तोंडातून जे वाक्य पडलेलं आहे त्याला तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिणं गरजेचं आहे. ओके. तर बघा आपण लिहूयात शी क्राईड. शीचा येस जो आहे तो कॅपिटल पाहिजे. SHES कॅपिटल. कुठल्याही वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरने करायची. लक्षात घ्या. शी नंतर क्राईड बाबा लिहिला आपण. ओके. शी क्राईड आणि शी क्राईड नंतर कॉमा द्या आणि डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये ती काय बोलले बाबा? आर यू क्रेझी? आता आरचा जो ए आहे तो कॅपिटल पाहिजे. ओके. आर नंतर यू आणि मग क्रेझी. आर यू क्रेझी? आता याच्यामध्ये पण लक्षात घ्या, हा एक प्रश्न आहे. प्रश्न असल्यामुळे इथं मला प्रश्नचिन्ह द्यावं लागेल आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं 1 मार्क मिळतील. दुसरा सुद्धा या ठिकाणी द टीचर सेड. टीचर काय बोलली? टीचर सेड. मग टीचर जे बोलली त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये. लेटचा एल कॅपिटल. लेट्स एस अपोस्ट्रोफी. लेट्स स्टार्ट टुडेज लेसन. इथं पण अपोस्ट्रोफी एस. टुडेज लेसन एक विधान आहे म्हणून इथं पूर्णविराम दिला.
डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट केला. अशा पद्धतीने इथे 1 मार्क, असे 2 मार्क तुम्हाला इथे मिळून जातात. तर अशा पद्धतीने मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकताय. पुढचा मुद्दा आहे ॲडव्हर्टाइजमेंट. आता ॲडव्हर्टाइजमेंट हा जो शब्द आहे, मेक 4 वर्ड्स यूजिंग द लेटर इन द वर्ड ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट जो शब्द आहे त्याच्यामध्ये जे काही लेटर्स आहेत त्याचा वापर करून तुम्हाला 4 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. तर याच्यामध्ये बघा एम-ई-एन मेन हा एक शब्द तयार होईल. त्याचबरोबर या ठिकाणी बघा टी-ई-एन-टी बघा किंवा ॲडव्हर्टाइज हा एक शब्द तयार होईल. ॲडव्हर्टाइज. त्याचबरोबर तुम्हाला बघा डी-ए-टी-ई डेट पण शब्द तयार होतो. डी-ए-टी-ई डेट हा शब्द तयार होतो. अ, त्याचबरोबर एन-ई-टी नेट असा शब्द तयार होईल. ॲडव्हर्टाइज शब्द तयार होईल. त्याचबरोबर इतर बरेचसे शब्द तुम्हाला तयार करता येऊ शकतात. 4च शब्द तयार करायचे आहेत. कुठलेही ते तुम्हाला लिहायचे आहेत. ओके. तर इथं मेन, डेट, नेट आणि ॲडव्हर्टाइज असे 4 शब्द आपण घेतलेले आहेत. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्याकडे 5वा आहे. त्याच्यामध्ये काय विचारलं जातं रिलेटेड वर्ड तुम्हाला. आता या स्टुडंट्सशी रिलेटेड वर्ड मला जसं इथे क्लेव्हर मिळाला आहे. म्हणजे स्टुडंटचं एक विशेषण दिले विद्यार्थ्याचं. तशीच बाकी सगळी विशेषण असली पाहिजे. स्टुडंट क्लेव्हर आहे, तसा तो ब्राईट सुद्धा आहे. तसा तो क्रिएटिव्ह सुद्धा या ठिकाणी असू शकतो. त्याचबरोबर स्टुडंट जो आहे तो स्मार्ट असू शकतो. त्याचबरोबर स्टुडंट जो आहे तो हॉनेस्ट असू शकतो. स्टुडंट स्ट्राँग असू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे लिहायचे आहेत. बरेचसे शब्द येतात. त्याच्यापैकी कुठलेही 4 लिहायचे आहेत. एकाला अर्धा मार्क, चौघाचे झाले तुमचे 2 मार्क. यानंतर 6वा प्रश्न तुमच्याकडे कसा आहे, की कंप्लीट द वर्ड चेन ऑफ व्हर्ब. म्हणजे व्हर्बचीच आपल्याला एक वर्ड चेन करायची तयार. ओके. जसं इथं ग्रो दिलाय. ग्रोच्या शेवटी डब्ल्यू आहे. मग डब्ल्यू पासून एक नवीन तुम्हाला या ठिकाणी एक व्हर्ब तयार करता आला पाहिजे. डब्ल्यू पासून कुठला तयार होतो बाबा व्हर्ब? तो तुमचा समजा वॉक या ठिकाणी तुम्ही लिहिला. त्याच्यानंतर की आला. के आला शेवटी. के पासून तयार होणारा कुठला बाबा? कीप हा शब्द आहे. व्हर्ब आहे. नंतर पी पासून तयार होणारा एक व्हर्ब या ठिकाणी पुट आहे. परत टी पासून तुमच्या आहे टेक आहे किंवा टॉक आहे. असे बरेचसे या ठिकाणी येऊ शकतात व्हर्ब. तर या ठिकाणी फक्त तुम्हाला या ठिकाणी व्हर्बच लिहायचे लक्षात घ्या. व्हर्ब म्हटलं की व्हर्ब. नाउन विचारला असता तर नाउनची चेन तयार केली असते. तुम्हाला नाउन विचारलं आणि तुम्ही व्हर्बची चेन केली तर चुकेल. व्हर्ब विचारलंय नाउनची चेन केली तर तुमचं चुकेल. त्यामुळे या छोट्या-छोट्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत. यांच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे बी. तर तुमच्या लक्षात आलं मध्ये तुम्हाला ह्याचे 6 प्रश्न दिलेले आहेत. या 6 पैकी तुम्हाला कुठलेही 4 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येकाला 2 मार्क, 4 चे झाले 8 मार्क. बी जो आहे तो 2 मार्कासाठी असतो. त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन असतात. ए आणि बी. अटेम्प्ट एनीवन. एनीवन म्हणजे बघा, मध्ये हा ए आणि हा बी. पहिल्यातला ए आणि बी दोघांपैकी एक सॉल्व्ह करायचा. जसं टू बी अफ्रेड ऑफ म्हणजे ची भीती वाटणे. हा जो एक फ्रेज दिला जाईल, कुठलाही फ्रेज दिला जाईल, त्या फ्रेजचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा. जसं की शी इज अफ्रेड ऑफ रायडिंग बायसिकल किंवा शी इज अफ्रेड ऑफ रायडिंग कार. अशा प्रकारे बाबा ची भीती वाटणे. याचा तुम्ही वाक्यात उपयोग करा किंवा तुम्हाला एक वाक्य दिलं जाईल, सेंटेन्स दिलं जाईल. त्याला एक उपवाक्य जोडायचंय, क्लॉज जोडायचं, एक उपवाक्य जोडायचंय, जेणेकरून जे नवीन तयार होईल वाक्य ते अर्थपूर्ण असेल. जसं की "धिस इज अ क्लासरूम वेअर अवर टीचर टीच अस." अशा प्रकारे तुम्ही हे वाक्य तयार करू शकताय. ओके. त्याचबरोबर दुसरा प्रश्न आहे त्याच्यामध्ये पण 2 उपप्रश्न आहे. ए किंवा तुम्हाला इथं बी या दोघांपैकी एक सोडवायचा आहे. तर मला असं वाटतं की ए खूप सोपा आहे. कारण याच्यामध्ये तुम्हाला पफिक्स किंवा सफिक्स लावून तुम्हाला नवीन वर्ड तयार करायचे असतात. जसं की मॅनेज पासून तुम्हाला मॅनेजमेंट हा एक नवीन वर्ड तयार होईल. काइंड पासून अनकाइंड हा एक वर्ड तयार होईल किंवा काइंडनेस हा एक तयार होऊ शकतो. तर अशा प्रकारे इथे तुम्हाला 1 मार्क आरामात मिळेल. किंवा तुम्हाला या ठिकाणी इथे काय करायचंय, हे जे 2 शब्द दिलेत मॅनेज आणि काइंड या शब्दांचा वापर करून दोघांपैकी एका शब्दाचा वापर करून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचंय. जसं की मॅनेजचा वापर करून आपण यू कॅन मॅनेज युअर बिझनेस फ्रॉम होम हे वाक्य तयार करू शकतो. काइंडचा वापर करून वी मस्ट बी काइंड टू बर्ड्स किंवा वी मस्ट बी काइंड टू ॲनिमल अशा प्रकारचे वाक्य तुम्ही तयार करू शकता. ओके. तर मित्रांनो आपण लँग्वेज स्टडीवर चर्चा केली. अशा पद्धतीने लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला 10 मार्क मिळू शकतात. तर लँग्वेज स्टडीचा अभ्यास करा. कुठल्याही 4-5 जुन्या प्रश्नपत्रिका घ्या आणि त्यातला लँग्वेज स्टडीचा जो भाग आहे, तो नीट समजून घ्या. कारण हा अतिशय महत्त्वाचा आहे बोर्डाच्या परीक्षेसाठी. कारण हातातले मार्क आहेत. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला आपली ही व्हिडिओ आवडली असेल, तर आपला लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद सगळ्यांना. बाय मित्रांनो.